नमस्कार. झी 24 तास निसर्ग साथीमध्ये मी संजय बुसकुडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाण्याची बचत आणि पाण्याचा पुनर्वापर आपण करू शकतो, पण त्यासाठी हवी इच्छाशक्ती आणि योग्य नियोजन. वर्षासुक्त या संस्थेच्या माध्यमातून चित्रलेखा वैद्य आणि कित्येक संस्था इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंगचं महत्त्व पटवून दिलं आहे आणि हा उपक्रम राबवतानाही त्यांनी मदतही केली आहे. गेली 12 ते 13 वर्ष त्या संस्थेच्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश त्या समाजाला देत आहेत. आपण पाहूया एक वृत्तांत. तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठी होईल ही चर्चा आपण नेहमी ऐकतो, पण ते होऊ नये यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करतो का? नाही. मी एकट्यानं असं किती पाणी वाचवणार आणि त्याचा असा कितीसा फायदा होणार असा बेफिकिरी विचार आपण करत असतो. पण थेंबे थेंबे तळे साचेप्रमाणेच तुमच्या एकट्याच्या प्रयत्नातून मोठा फायदा होणार आहे. तुम्ही स्वतः ही सुरुवात केली तर तुमचं अनुकरण निश्चितच सजग नागरिक करतील. प्रत्येक प्रॉब्लेमच्या दृष्टीने एक युनिक सोल्युशन डिझाईन केलं आणि त्या ठिकाणी ती प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करत गेलो. आणि आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की या टेक्नॉलॉजीचं या विषयात काम करताना अतिशय चांगले अनुभव आले की त्या लोकांचे पाण्याचे प्रश्न सुटत गेले, विजेचा प्रश्न सुटत गेला. रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे फक्त पाण्याचीच बचत होते असं नाही, त्या माध्यमातून आणखीही कितीतरी समस्या तुम्ही टाळू शकता. वर्षा सुक्त संस्थेच्या माध्यमातून तुमच्या गरजेनुसार पाण्याच्या बचतीचे, वीज निर्मितीचे आणि किचन वेस्ट या मोठ्या समस्येवर तुम्हाला उपाय दिले जातात. बोर आहे त्याची जमिनीपासून वॉटर लेवल वाढलेली आहे, अशा बऱ्यापैकी आम्हाला त्याचे फायदे झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपण जे प्रॉपर्टी टॅक्स कॉर्पोरेशनचा भरतो ते सर्टिफिकेट दाखवल्यामुळे आम्हाला तिथे रेन वॉटरचा जो उपक्रम आहे आमच्याकडे केलेला तसाच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये जर राबवला तर त्याचा सगळ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल आणि भविष्यातली पाणी टंचाईची जी आपली समस्या आहे ती खूपच प्रमाणामध्ये आटोक्यात येईल असं मला वाटतं. याच माध्यमातून आपल्या सोसायटीत पाणी बचतीचा संदेश तुम्ही दिला तर तुमच्या भविष्यातली मोठी समस्या चुटकी सरशी सुटेल. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. नमस्कार. झी 24 तासच्या निसर्ग साथीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्याबरोबर आज आपण महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. हा जो महिना आहे पाणी टंचाईचा महिना आहे आणि संपूर्ण राज्याला पाणी प्रश्न त्या ठिकाणी ग्रामीण विभागामध्ये आणि शहरांमध्ये भेडसावतोय. याविषयी चर्चा करण्यासाठी वर्षा सुक्त या संस्थेच्या चित्रलेखा वैद्य आपल्याबरोबर आहेत. आपलं मनापासून स्वागत. मला सांगा, रेन वॉटर हार्वेस्टिंग हा नेहमी चर्चेचा विषय असतो. मुळामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पर्जन्य मापन असं आपण जे म्हणतो त्या संदर्भामध्ये काय सांगता येईल, काय व्याख्या करता येईल? रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे मुळात जिथे जिथे जेवढा पाऊस जितक्या प्रमाणात पडतो, जितक्या काळासाठी पडतो, त्या पावसाच्या पाण्याचं योग्य प्रकारे साठवणं, जमिनीमध्ये जिरवणं आणि विविध इतर टेक्निक्सच्या माध्यमातून जेव्हा पाऊस नसेल त्या काळासाठी त्या पाण्याचं योग्य नियोजन करणं. पर्जन्य संधारण किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग हे एकदम खूप असा फेमस असलेला शब्द आहे. हे करत असताना प्रामुख्यानं असं वाटतं की फक्त शहरी विभागांमध्येच होऊ शकतं, ग्रामीण विभागात होत नाही. थोडीशी व्याख्या सांगा की कशा पद्धतीने याची पूर्ण क्रिया केली जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे बेसिकली जिथे जिथे पाऊस पडतो, ज्या प्रमाणात पडतो, मग ते लडाख असेल, मग ते वाळवंट असेल, तो शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, जिथे जिथे मनुष्य वस्ती, जिथे जिथे पाण्याची गरज आहे आणि जिथे पाऊस पडतो त्या प्रत्येक ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण करू शकतो. मग त्याचं टेक्निक वेगळं असेल की शहरी भागामध्ये जिथे जागा नाहीये, जिथे प्रत्येक ठिकाणचं रॉक स्ट्रक्चर वेगळं आहे, तर त्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगचं टेक्निक वेगळं असेल. किंवा ग्रामीण भागामध्ये जिथे ऍप्लिकेशन वेगळं आहे, मी शेतीसाठी हवं किंवा पिण्याच्या पाण्यासाठी हवं किंवा कारखान्यांमध्ये असेल तर त्यांच्या प्रोसेससाठी हवं, तर प्रोसेससाठी कशा प्रकारचं पाणी हवं. आम्हाला असं वाटत होतं की रेन वॉटर हार्वेस्टिंग हे फक्त घरासाठीच उपयुक्त आहे. मला एक साधं उदाहरण सांगा. माझं 4 मजल्याचं घर आहे, या घरासाठी मला रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचंय, तर कशा पद्धतीने ते संपूर्ण आपलं जे आहे तंत्रज्ञान त्या ठिकाणी करता येतं? आता समजा तुमचं मुंबईमध्ये घर असेल तर तुमच्या सोसायटीमध्ये जनरली एखादी बोरवेल असेल, तर त्या बोरवेलचं म्हणजे आम्ही जेव्हा एखाद्या कस्टमरसाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग कशा प्रकारे केलं पाहिजे हा विचार करतो, तेव्हा सगळ्यात महत्वाचं की त्याची गरज काय आहे, त्याचं बजेट किती आहे आणि ती गरज आपण वेगवेगळ्या टेक्निकच्या माध्यमातून कशी भागवू शकू. मग आता तुमच्या इथे समजा बोरवेल असेल तर बोरवेलमध्ये पाणी कुठून येतं सांगा. बोरवेलमध्ये पाणी हे जमिनीमध्ये जे पावसाचं पाणी मुरलेलं आहे कधी काळी, ते पाणी तुम्हाला रिटर्न मिळत आहे. त्यामुळे इट इज ऍज गुड ऍज अ बँक अकाउंट की उद्या तुम्हाला जर पैसे हवे असतील तर तुम्हाला आज बँकेत पैसे टाकले पाहिजेत, तसं उद्या तुम्हाला पाणी हवं असेल तर आज जमिनीत पाणी मुरवलं पाहिजे. म्हणजे आता ऍक्विफर म्हणतो आम्ही त्याला. ऍक्विफर म्हणजे ज्याच्यातून आपल्या ग्राउंड वॉटर रिचार्जिंग
हार्वेस्टिंग होतं तो नैसर्गिक पाण्याचा साठा, तर त्या ऍक्विफर मधून त्या बोरवेलला पाणी कॉन्ट्रीब्युट होतंय. त्यामुळे आपण काय करतो रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणून की त्या ऍक्विफरचं स्ट्रेंथनिंग करतो. त्या ऍक्विफर मला असं थोडं सोप्या भाषेत सांगा ना, की समजा असं छतावर पडणारं पाणी आम्हाला त्या बोरवेलमध्ये सोडायचंय, काय करावं लागेल? साधी गोष्ट म्हणजे एकतर तुमच्याकडे अंडरग्राऊंड टँक असते. आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग आता सोसायटीसाठी जनरली कसं करतो सांगते, की तुमच्याकडे एक शॉर्ट टर्म उपाय आहे की पावसाचे 4 महिने, तर पावसाचे 4 महिने तुम्हाला तुमच्या टाकीतून पाणी मिळालं पाहिजे. आणि मग त्याच्यातून जे सरप्लस वॉटर आहे, जे जास्तीचं पाणी आहे, ते तुम्ही जमिनीत मुरवा. आता आपल्याला पाणी किती मिळतं सांगते. साधारण जमिनीमध्ये कसं मुरवतात पण ते? रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून समजा छतावर पावसाचं पाणी पडतंय, छतावरनं पाणी ते वाहून जाणार, नदी नाल्यामध्ये जाणार, तर ते रेन वॉटर हार्वेस्टिंगनी बोरवेलमध्ये कसं आपण ते चार्ज करतो? आपण जेव्हा शहरी भागात करतो तेव्हा आपण फक्त रूफटॉप वॉटरचा विचार करतो, कारण त्या पाण्याची क्वालिटी मेंटेन करता येते. जमिनीवरच्या पाण्यात वेगळ्या प्रकारचं कंटामिनेशन असतं, त्यामुळे त्याला वेगळी प्रोसेस लागू शकते जी खर्चिक होऊ शकते आणि जी मेंटेन करायला कठीण होते. पण छतावरच्या पाण्याचं जर आपण हार्वेस्टिंग करायचं म्हटलं तर फक्त गच्ची क्लीन ठेवा. पहिले पावसाचे 2 दिवस तुम्ही पाणी सगळं वाहून जाऊ द्या, तुमची अख्खी सिस्टीमचं क्लिन्झिंग त्याच्यातून होईल. आणि मग सगळं पाणी तुम्ही बोरवेलकडे पायपिंग, आम्ही कम्प्लीट क्लोज पायपिंग करतो. कधीही आम्ही ओपन जमिनीवरचं पाणी कलेक्ट केलं आणि असंच जमिनीत सोडून दिलं असं कधीही करत नाही. त्याचं कारण आहे की तुम्ही एकदा जमिनीत पाणी मुरवलं की ते चांगलं किंवा अशुद्ध ते काय बोरवेलच्या कडेलाच त्या ठिकाणी एखादं नाही. आम्ही आता जे फिल्ट्रेशन युनिट आम्ही जनरली डिझाईन करतो ते बोरवेल सेंटरला ठेवून त्याच्या सराउंडिंग मध्ये आम्ही फिल्ट्रेशन युनिट डिझाईन पाणी सोडायचं. म्हणजे त्याच्यात वेगवेगळं फिल्ट्रेशन मटेरियल ऍड करतो, फिल्टर कन्स्ट्रक्ट करतो, त्यात मटेरियल वेगवेगळं ऍड करतो. प्रत्येक मटेरियलचं कार्य वेगळं असतं की काही मटेरियल हे पाण्यात डिझॉल्व्ह झालेलं. आपण आपल्याबरोबर रवींद्र कुडाळकर नाशिकवरून आहेत, ज्या प्रत्येक कार्यक्रमात आपल्यामध्ये सहभागी होत असतात. महाराष्ट्रातले अनेक लोक यामध्ये सहभागी होत असतात. रवींद्रजी बोला, आपला प्रश्न विचारा चित्रलेखाना. नमस्कार. निसर्ग साथीच्या या उपक्रमातून आज रेन वॉटर हार्वेस्टिंगची खूप छान माहिती दिली जात आहे. मॅडमना मला असं विचारायचं आहे की पाणी बचत आणि जलसाक्षरता याचा हा रेन हार्वेस्टिंगचा उपक्रम शहरांमध्ये राबवताना, सोसायट्यांमध्ये राबवताना लोक सहभागाचा प्रतिसाद कसा असतो आणि हाच उपक्रम ग्रामीण भागामध्ये पण अधिकाधिक राबवण्याची गरज आहे, याबद्दल आपली काय कल्पना आहे, काय आयडियाज आहेत? धन्यवाद. रवींद्रजी, आपला प्रश्न तोच आहे की ग्रामीण विभागामध्ये आणि शहरी विभागामध्ये कशा पद्धतीने प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो? शहरी विभागामध्ये दुर्दैवाने अजूनही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, जे ॲज गुड ॲज फ्री आहे. त्यामुळे त्या पाण्याची किंमत नाही आणि म्हणून लोकांना जिथे कंपल्सरी केलं जातं तिथे लोक नाईलाज म्हणून करतात किंवा बिल्डर्सना त्याशिवाय एनओसी मिळत नाही म्हणून बिल्डर्स करतात. पण त्यामुळे कामाची क्वालिटी त्यात मेंटेन होत नाही किंवा या विषयात काम करणारे तज्ज्ञ व्यक्ती खूप कमी आहेत. त्यामुळे कोणीतरी मिसगाईड करतात, चुकीचं टेक्निक वापरलं आणि मग ते कधी कधी फेल होऊ शकतं. ग्रामीण विभागामध्ये गरज इतकी जास्त आहे की जर त्यांच्या बजेटच्या आवाक्यात ते जर टेक्निक असेल ते, आणि आम्ही अगदी 10 लाखा म्हणजे 10,000पासून ते 1 कोटीपर्यंत सोल्युशन देऊ शकतो. मग कुठलं टेक्निक तुम्हाला आणि स्टेजेसमध्ये करू शकतो की यावर्षी आम्ही इतके स्पेंड करू, पुढच्या वर्षी दुसऱ्या एरियात दुसरं टेक्निक घेऊ आणि सेकंड फेज करू, थर्ड फेज करू. पर्यावरण प्रेमींना मला सांगायला आवडेल या ठिकाणी, आणि आपल्याला सांगितल्यानंतर कदाचित धक्का बसेल की आपल्याला जे पिण्याचं पाणी मिळतं त्याची किंमत ही खूप मोठ्या प्रमाणात असते आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून जर आपण पाणी वापरलं त्याची किंमत खूप कमी प्रमाणात असते. नगरपालिका साधारणतः 1 लिटरला किती खर्च करते? आपण ज्या इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करतो त्यानुसार कुठेतरी धरण बांधणं, तिथून एक पाईपलाईन येते, ती ट्रीटमेंट प्लॅनमध्ये जाते, ट्रीटमेंट प्लॅनमधून एलिव्हेटेड सर्व्हिस रिझर्व्ह लिटरला किती खर्च येतो? तर या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरला साधारण 23-24 रुपये पर 1000 लिटर एवढं ऍक्च्युअल खर्च आहे. आणि आपल्याला घरगुती वापरासाठी फक्त 7 ते 8 रुपये पर 1000 लिटर या रेटने पाणी मिळतं. याचा अर्थ आहे की हा मधला डिफरन्स पर 1000 लिटर 15 ते 16 रुपये गव्हर्नमेंट आपल्यासाठी बेअर करतं आणि म्हणून हे सबसिडाइज पाणी आपल्याला मिळतं आणि त्याची किंमत नाहीये. पर्यावरणप्रेमी आपण ऐकत असाल की आपल्याकरता शासन 16 ते 17 रुपये अनुदान या ठिकाणी पिण्या पाण्यासाठी खर्च करत असल्यामुळे आपली किती मोठी जबाबदारी आहे. साताराहून आपल्याबरोबर मधुकर आहेत. मधुकरजी बोला, आपला प्रश्न विचारा चित्रलेखाना. जमिनीमध्ये बोर घ्यायसाठी पाणी पॉईंट कसा बघितला पाहिजे?
जमिनीमध्ये बोर करताना वॉटर सर्व्हे करणं खूप महत्वाचं आहे. अदरवाईज तिथे बोरवेल फेल जाऊ शकतं की फक्त ड्रिल केलं आणि पाणी आलंच नाही तर ड्रिलिंगचा तुमचा खर्च वाया जाईल. तर वॉटर सर्व्हेच्या वेगळ्या पद्धती आहेत. रेझिस्टिव्हिटी मेथड आहे किंवा वॉटर डिवायनर्स असतात. तर तिथून त्यांच्याकडून शक्यतो वॉटर सर्व्हे घेऊन, पण सगळ्यात महत्वाचं हे सांगेन की बोरवेल करायच्या आधी हार्वेस्टिंग करा, मग बोरवेल करा. म्हणजे पाणी नक्कीच त्या ठिकाणी एक्झॅक्टली. आपण आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800221010. आपण आज वर्षा सुक्तच्या चित्रलेखा यांच्याबरोबर आपण चर्चा करतोय. चित्रलेखाची महत्वाचा मुद्दा मग अशी हाच होता की शहरामध्ये एका ठिकाणी बोरवेल आहे, पण त्या बोरवेलला पाणी नाहीये, तर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून ते बोरवेल पुन्हा पुनर्भरण होऊ शकतं का? जिथे जिथे डेड बोरवेलच्या डेड विहिरी आहेत त्या विहिरींचं किंवा बोरवेलचं पुनरुज्जीवन हे रेन वॉटर हार्वेस्टिंगने डेफिनेटली करता येतं. तिथल्या पाण्याची पातळी आपण वाढवू शकतो, पाण्याची क्वालिटी याच्यातून आपण इम्प्रूव्ह करू शकतो. मी तर सजेस्ट करेन की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे डेड बोरवेल आहे त्या बोरवेल डेड झाली याचा अर्थ तुम्ही ओव्हर एक्सप्लॉइट केली आहेत ती. त्यामुळे आधी ती रिचार्ज करा आणि नंतरच दुसऱ्या बोरवेलची करायची तुम्हाला गरजही पडणार नाही. लोक ही मोठी चूक करतात की एक बोरवेल ड्राय गेली की दुसरी करा, दुसरी गेली की तिसरी करा, पण हा उपाय नाही. पाणीच तिथे नसेल तर इतक्या बोर्स करून रेन वॉटर हार्वेस्टिंग हे शक्य होतं की त्या बोरवेलला पाणी येऊ शकतं. डेड बोरवेल त्याच जोडीला ग्रामीण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक विहिरी असतात, त्या उन्हाळ्यामध्ये आटतात. तर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून त्याचं पुनर्भरण किंवा त्याची वॉटर टेबल लेवल आपण वाढवू शकतो. हो, वाढवू शकतो. एक फक्त काळजी घ्यायची की सार्वजनिक ठिकाणी लोक कपडे धुणं, भांडी घासणे करतात, ते कंटामिनेटेड पाणी त्या बोरवेल किंवा त्या विहिरीमध्ये जाऊ नये, कारण त्या कंटामिनेशनने मग पुढे आजार पसरू शकतात. ही एक काळजी घेतली तर तुम्ही पावसाचं पाणी त्या बोरवेलमध्ये किंवा विहिरीमध्ये फिल्ट्रेशन करून सोडा, कारण एकदा तुम्ही हार्वेस्टिंग करता हे परमनंट सोल्युशन आहे. त्यामुळे ते पाणी आत जाताना योग्य काळजी घेऊन शुद्ध पाणीच आत गेलं पाहिजे. पावसाचं पाणी अतिशय शुद्ध असतं, पण जेव्हा ते खाली येतं तेव्हा ते वेगवेगळ्या कंटामिनेशनला फेस करतं, त्यामुळे ते त्यातलं पोल्युटन लेवल. असं आम्हाला नेहमी प्रश्न पडतो की एकदा केल्यानंतर परत त्याला करता दरवर्षी काही खर्च करावा लागतो, मेंटेनन्स चार्जेस खूप असतात, असं काय असतं? आम्ही एखादी स्कीम जेव्हा सजेस्ट करतो तेव्हा हा विचार करतो की हे सोसायटी मेंटेन करू शकेल का, तिथे कुठलीही रॉकेट सायन्स टेक्नॉलॉजी देऊन चालणार नाही. त्यामुळे अतिशय सोपे पण पुढचे 50 वर्ष चालतील असे फिल्टर्स डिझाईन करून. मला सोप्या भाषेत समजा 100 रुपये जर एका ठिकाणी खर्च आला असेल दरवर्षी, समजा किती खर्च परत रिपेअरिंगसाठी येऊ शकतो? रिपेअरिंग मेंटेनन्स ऍज सच फारसा काही लागत नाही. तुम्ही फक्त टेरेस क्लीन ठेवा, त्या पाण्यामुळे घाण जाऊ देऊ सिस्टम करता म्हणून त्याच्याकरता काही वेगळा. म्हणजे जर एखाद्याने मुद्दामूनच काहीतरी डॅमेज करायचा प्रयत्न केला तरच त्यात काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. अदरवाईज आम्ही किती ठिकाणी काम केलं, पण गेल्या 10 वर्षात ते फिल्टर ओपन सुद्धा करून बघायची वेळ आली. म्हणजे 10 वर्षात आपल्याला त्याकरता फार मोठा मेंटेनन्स करावा लागत नाही. सर मला असं विचारत होते की शेतामध्ये रेन हार्वेस्टिंग करता येते का सर? शेतामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येतं. ग्रामीण विभागातला महत्वाचा प्रश्न आहे, परशुरामने विचारलेला. अतिशय चांगला प्रश्न आहे, पण याच्यामध्ये जर 4 ते 5 शेतकरी एकत्र आले तर त्यांनी एकत्र येऊन एक शेततळं करावं, त्याच्यात पूर्ण 5 शेतांचं पाणी जिरवावं आणि तुमच्याकडे जर बोरवेल विहीर असेल तर त्याच्यात तुम्ही रिचार्जिंग करावं. तुम्हाला डेफिनेटली नेक्स्ट इयरला तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. निसर्ग साथीमध्ये परशुराम, जर का आपल्याला याविषयी मार्गदर्शन हवं असेल तर चित्रलेखाजी नक्कीच निसर्ग साथीच्या माध्यमातून आपल्याला देतील आणि 4-5 शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेगळं उदाहरण आपण ग्रामीण भागामध्ये करू शकाल. महत्वाचा चित्रलेखाजी नेहमीच हा प्रश्न येत असतो की अशी एखादी सोसायटी मुंबई शहरामधली आहे किंवा मोठ्या शहरांमधली आहे, सांगू शकाल की ज्या ठिकाणी पाण्याचा मोठा खर्च उन्हाळ्यामध्ये येत होता आणि तुमच्या एका नवीन योजनेमुळे त्या ठिकाणी आता खर्च तो येत नाही आणि लोकांना पाणी मिळतं? आम्ही कितीतरी ठिकाणी असे प्रोजेक्ट करतो आणि थोडं चित्र पालट आहे, लोक पॉझिटिव्ह विचार करायला लागलेत. त्यामुळे साधारण 1-1.5 लाख त्यांनी खर्च केला त्या प्रोजेक्टसाठी, सोसायटीसाठी. अगदी छोटी सोसायटी तर साधारण 1-1.5 लाखापर्यंत खर्च येतो. त्याचंही महत्वाचं कारण की प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रिटिंग केलेलं असतं, त्यामुळे पायपिंग अंडरग्राऊंड करायला लागतं, म्हणून त्या प्रोजेक्टचा खर्च वाढतो. जर तिथे माती असेल, ग्राउंड असेल तर नक्की या प्रोजेक्टचा खर्च खूप कमी होऊ शकतो. किती फ्लॅट करता असणारी स्कीम आहे साधारणतः? तुम्ही अगदी 5 फ्लॅट पासून 5,000 1-1.5 लाखाचा खर्च येणारे साधारणतः किती फ्लॅट? 1-1.5 लाखाचा खर्च असली साधारण 4 मजली तुम्ही एक 15-16 फ्लॅट्स असतील तर साधारण 1.5-2 लाखापर्यंत ते प्रोजेक्ट होऊ शकतं. म्हणजे अगदी 1 लाखापासून 2 लाखापर्यंत. तिथे प्रत्येक सिस्टीम वेगळी असते. कारण चित्रलेखाजी आपल्याबरोबर महाडवरून राहुल बोलतात. राहुल, आपला प्रश्न विचारा. मॅडम सर नमस्कार. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम, आमचा प्रश्न असा आहे की कोकणात आमच्या काही भागात पाणी टंचाई आहे, तर त्याच्यासाठी आम्ही काय उपाययोजना करू शकतो? राहुलने विचारलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा की कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई आहे आणि त्याविषयीचं उत्तर चित्रलेखाजी देणार. आपल्याला राहुलने कोकणातनं महाडवरून प्रश्न विचारला होता की कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई असते, त्याला कसं सामोरं जायचं, याचंही उत्तर आपल्याला मिळेल. तत्पूर्वी शमशुद्दीन आपल्याबरोबर आहेत, हे मिरजवर नाही. शमशुद्दीन, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्ते साहेब. बोला प्रश्न विचारा आपला. माझा प्रश्न
हा बोला. रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण किती केलेलं आहे ते आपण कसं समजून घ्यायचं? रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण पाणी किती मुरवलेलं आहे बोरवेलमध्ये ते आपल्याला कसं कॅल्क्युलेशन कसं करायचं, शमशुद्दीनचा हा प्रश्न आहे. तत्पूर्वी पण राहुलच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देऊया. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडतो. ठाण्यामध्ये 3,500 MM पाऊस पडतो. त्याहीपेक्षा जास्त कोकणात पडतो, पण तो वाहून जातो. कारण ते पाणी धरून ठेवण्यासाठी मातीची एवढी झीज झालेली आहे की पाणी धरून ठेवण्यासाठी आज तिथे मातीच अवेलेबल नाही. तर सगळ्यात महत्वाचं की प्लांटेशन अशा प्रकारे करा की ते पाणी वाहून जायचं स्पीड कमी होईल. जेवढा स्पीड कमी होईल तेवढं ते पाणी मातीमध्ये मुरण्यासाठी वेळ मिळेल. ती झाडाची मुळं पाणी धरून ठेवतात. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि दुसरं महत्वाचं की ग्राउंड वॉटर रिचार्जिंगला पर्याय नाही. त्याकरता डोंगरामध्ये चर खणणं, ज्याला कंटूर म्हणतो, त्या माध्यमातून करणं. बरोबर. कारण जिथे स्टीप स्लोप आहे त्याला 90 डिग्री परपेंडिक्युलर असं आपण कंटूर मॅपिंग करून तिथे बेसिकली वाहत्या पाण्याचा स्पीड कमी करा. आपण उदकं चालवावं युक्ती म्हणतो की वाहते पाणी धावते करावे, धावते पाणी थांबते करा, की स्पीड कमी करा. तेवढं फिल्टर पाणी जास्त मुरेल आणि तितकं तुम्हाला उपयोग जास्त होईल. राहुल, याविषयी आपल्याला जर का अधिक माहिती नंतर हवी असेल तर चित्रलेखांशी आपण संपर्क करू शकता आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आणि मार्गदर्शनही आपल्याला मिळेल. शमशुद्दीन यांचं ते म्हणणं होतं की कशा पद्धतीने वॉटर लेवल जी कमी होते ते आपल्याला कसं कॅल्क्युलेशन बद्दल विचारलं. सिंपल कॅल्क्युलेशन तुम्हाला असं करता की तुमच्या इथे किती पाऊस पडतो. साधारण समजा 3.5 मीटर पाऊस पडतो तर 3.5 मीटर पाऊस तुमच्या गच्चीचा एरिया किती, समजा 100 स्क्वेअर मीटरची गच्ची आहे आणि साधारण 10% लॉसेस होतात. त्यामुळे 90%. तर 3.5 मीटर गुणिले 100 स्क्वेअर मीटर आणि गुणिले 90%. एवढं क्युबिक मीटर पाणी मिळेल. ते क्युबिक मीटर इंटू 1000 म्हणजे एवढे लाख लिटर. म्हणजे साधारण 3.5 मीटर गुणिले 100 झाले 350 आणि त्याचं 90% आपण म्हणू की 350 क्युबिक मीटर म्हणजे साधारण 3.25 लाख लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं. आपल्याला अत्यंत वेळ कमी. चित्रलेखाची महत्वाचं सांगा की आपण इथून अभ्यास करायला इस्रायलला जातो जिथे कमीत पाऊस पडतो, सर्वात जास्त पाऊस आपल्याकडे पडतो. कशा पद्धतीने दोन्ही देशांमधला फरक आहे? इस्रायलमध्ये साधारण 10 सेंटीमीटर आणि 4 इंचाच्या आसपास पाऊस पडत असेल. चेरापुंजीमध्ये 11,000 MM पाऊस पडतो आणि तरीही चेरापुंजीमध्ये उन्हाळ्यात टँकर्स मागवावे लागतात. त्यामुळे प्रश्न हा नियोजनाचा आहे, प्रश्न पाण्याच्या उपलब्धतेचा नाहीच आहे. प्रश्न हा नियोजनाचा आहे, पाण्याच्या उपलब्धतेचा नाही. नाही तर चेरापुंजी आणि आपण पाहिलं इस्रायल या दोन देशांची तुलना केली तर आपल्याकडे नियोजन नाही. आणि हे नियोजन केलं आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून आपण नक्कीच भविष्यामध्ये एक समृद्ध अशा पद्धतीचं एक पाण्याचा प्रश्न तर सोडवू शकतो आणि देशही समृद्ध सुजलाम त्या ठिकाणी करू शकतो. चित्रलेखाजी, आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झाला त्याबद्दल आपले मनस्वी आभार. आणि निसर्ग साथी या झी24 तासच्या अभिनव उपक्रमामध्ये आपण नेहमी सहभागी होत असता. आपणही जर का वेगळं काही करत असाल तर निश्चित आम्हाला कळवा. आमचा ईमेल आयडी आहे निसर्गसाथी@gmail.com आणि 9869440185 या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता आणि या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. निसर्ग साथी हे झी24 तासचं पुढचं असणार एक पाऊल भविष्यामधील समृद्ध भारताला अधिक सशक्त आणि सुजलाम सुफलामकडे हीच प्रार्थना. पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा भेटूया झी24 तास निसर्ग साथीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. नमस्कार. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.